या आयोजनामध्ये मात्र आता पुन्हा एकदा मानकिवली संघ सज्ज झालाय. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी मात्र या ठिकाणी ढोके टीमला इन्व्हाइट केलंय. खूप महत्त्वपूर्ण सामना. खरं तर तुम्ही पाहिला मागच्या सामन्यामध्ये भोज संघ, ज्या संघानं मात्र सुपर ओव्हरमध्ये खूप चांगली खेळी केली आणि तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला. इथून जो संघ जिंकेल तो त्यांच्याशी संघर्ष करेल तिसऱ्या फेरीमध्ये. पहिलं षटक आणि मानकिवली संघाचा प्रमुख गोलंदाज यावेळेस निलेश बॉलिंग मार्कमध्ये आलाय आणि समोर खेळाडू आहे तो म्हणजे रवी आणि एका बाजूने तुम्ही पाहता प्रदीप. लेफ्टी बॅट्समन स्ट्रायकिंग येणार. निलेशचा पहिलाच बॉल राईट राऊंड विकेट. खूप चांगला फटका यावेळेस तुम्ही पाहता. बॉलर बॅक ड्राईव्ह फटका लगावलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही पाहता मिडॉनमधला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचला आणि 2 धावा मात्र मिळाल्या त्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या भोज संघाला. चांगला फटका होता आणि पहिल्याच बॉलवरती आल्या 2 धावा. खरं तर मानकिवली माप्याचं ढोके संघाला मात्र या 2 धावा आल्या. मानकिवली संघानं मागच्या मॅचमध्ये आपण जर पाहिला 37 धावांसाठी भरपूर प्रचंड संघर्ष केला. त्यामुळे या इनिंगमध्ये त्यांना समोरच्या टीमला कमी धावसंख्येमध्ये रोखावं लागेल. चांगली त्यांना बॉलिंग करून मात्र कमी धावसंख्येत रोखावं लागेल कारण ढोके संघ देखील एक ताकदवर संघ आहे आणि त्या संघाच्या अगेन्स्ट मात्र आता हा संघ खेळतोय. राऊंड विकेट. चांगला फटका ऑन साईडमध्ये. आपल्या बॅटनं या फटक्याला खेळून काढला. डीपमधला क्षेत्ररक्षक खूप चांगला थ्रो होतोय. असे थ्रो खरं तर आम्ही लेदर क्रिकेटमध्ये पाहतोय आणि चांगली फिल्डिंग. 1 रन शॉट बघा हाती घाई आणि पॉपिंग क्रीजपर्यंत खेळाडू पोहोचला नव्हता स्ट्रायकिंग एंडचा रवी. त्यामुळे 1 धाव या ठिकाणी मायनस होईल. क्रिकेटमध्ये 1 धाव, राजकारणामध्ये 1 मत आणि अभ्यासामध्ये 1 गुण फार महत्त्वाचे आहे आणि 1 धाव मात्र आता कमी होईल या ठिकाणी या ढोके टीमच्या धावफलकामधून. टीमची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 3. पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना तुम्ही पाहताय गोलंदाज आहेत निलेश मराडे. स्वतः संघनायक आहेत या टीमचे. सरसेनापती आहेत या टीमचे आणि त्यांचं हे षटक अतिशय महत्त्वपूर्ण. P1च्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन रवी जो लेफ्टी अतिशय आक्रमक आहे. त्याच्यासाठी पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता. फक्त दिशा दिली आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र हा बॉल फरार होतोय सीमा पार. चौकार. थँक्यू. बघा 2 मध्ये प्रचंड मोठा गॅप होता आणि चांगलं शॉट सिलेक्शन. काऊ कॉर्नरमध्ये हा फटका सजवला मिड विकेट आणि त्यानंतर लॉंगरमधला क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सीमारेषा पार बॉल झाला होता. चांगला फटका निलेश मराडेच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस लॉंगॉनमधला क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचतो. पंकजने पकडला झेल. रवीचा संपतो या ठिकाणी खेळ. संघ आपण देखील स्पीडअप करा. जेव्हा एखादा खेळाडू बाद होतो तेव्हा आपण लगेच रेडी राहायचं आपल्या पॅव्हलियनमध्ये. मंगेश मैदानामध्ये चाललाय. 7 धावसंख्येवरती हा पहिला धक्का. पंकजनं खूप चांगला झेल पकडला. तुम्ही पाहता अगदी लॉंगॉन आणि लॉंगअपच्या मध्ये हा बॉल गेला होता आणि लॉंगॉनमधून हा पंकज बॉलपर्यंत पोहोचला आणि सोप्या पद्धतीने तो झेल पकडला. पहिला धक्का बसता ढोके टीमला 7 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय प्रदीप. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मंगेश माप्यासाहेब मंगेश मैदानामध्ये गेला. प्रदीप स्ट्रायकिंग एंडकडे. बघा चावी हरवली होती आमच्या या ठिकाणी प्रेक्षकांच्या ते घेऊन गेले. थँक्यू. तर हा विकेट अजून एक विकेट मिळतो या ठिकाणी निलेश मराडे या संघ नायकाला. पहिल्या षटकामध्ये हा 2रा धक्का बसतोय ढोके टीमला. बघा बॅटला एज लागली आणि त्यानंतर मात्र
हा झेल कॅरी केला यष्टीरक्षकानं आणि डोक्यापुरती हात मारण्याची वेळ आली प्रदीपला. तुम्ही पाहता या ठिकाणी त्याच्या पदरी अपयश आलं आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय परेश. तो स्ट्रायकिंग एंडला झाला आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय निलेश मराडे हा गोलंदाज. स्वतः संघ नाही काय या टीमचा आणि तो आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय. अप्रतिम कमबॅक. पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र लगातार 2 चेंडूमध्ये विकेट आणि हा शेवटचा बॉल असेल या षटकामधला. P1च्या षटकामध्ये आपण पाहतो चांगली गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये चांगली गुणवत्ता ठासून भरलेलं असणारं षटक फेकत असताना निलेश मराडे हा मानकिवली संघाचा प्रमुख गोलंदाज. ओव्हर द विकेट परेश स्ट्रायकिंग एंडला. खोला टाकलेला बॉल, सन्मान दिला बॉलला खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय. आणि या ठिकाणी मात्र 1 धाव पूर्ण केली दोन्ही खेळाडूंनी. एका धावेनं संघ पोहोचतो या ठिकाणी 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8 या धावसंख्येवरती. ला जो वर्ल्ड कप कपिल देवांच्या नेतृत्वाखाली जिंकला गेला आणि त्यानंतर मात्र संपूर्ण भारतवर्षामध्ये क्रिकेटच्या खेळाला मात्र एक वेगळी पसंती निर्माण झाली. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेट जो श्वास आहे या सर्व तरुण पिढीचा. परंतु मी नक्कीच विनंती करेन या क्रिकेट खेळाबरोबर तुम्ही तुमचा शैक्षणिक आणि तुमच्या स्वतःच्या करिअरकडे देखील लक्ष द्या. व्यसनापासून लांब राहा. नक्कीच चांगला खेळ देखील तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळेल. यात देखील तील मात्र शंका नसणार आहे. पहिलं षटक संपलं आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाले 2 डोके संघाच्या माध्यमातून आणि दुसरं षटक यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवरती मागच्या सामन्याचा हिरो प्रथमेश बैकर. खरं तर खूप चांगली गोलंदाजी केली होती या खेळाडूनं. इकॉनॉमिकल षटक फेकलं होतं आणि त्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला होता. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. खूप चांगली ॲक्शन आहे त्याची आणि इथे मात्र पहिलाच बॉल आउटसाईड द ऑफ स्टंप. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे 1 धाव ॲड होईल ती म्हणजे डोके टीमच्या धावफलकावरती. एका धावेनं संघ पुढे गेलाय. टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती 2 गडी बाद 9 धावा. दुसरं षटक या ठिकाणी तुम्ही पाहताय प्रथमेश बैकरचं मार्गस्थ असताना. सकाळच्या सत्रामध्ये आमच्या समवेत स्कोरिंगची भूमिका त्यांनी निभावली. त्यानंतर आमचे स्कोरर मित्र दीपेश यांचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन, चांगलं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला. प्रथमेशचा हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका सजवला. परंतु पंकज सारखा एक चांगला चपळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता आणि त्याने मात्र या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि सहजगत्या हा झेल कॅरी केला आणि अजून एक धक्का बसतो म्हणजे डोक्यात टीमला 9 या धावसंख्येवरती. अगेन्स्ट असे फटके खेळण्यासाठी उजव्या हाताच्या फलंदाजांना कधी कधी अडचणींना सामोरं जावं लागतं आणि इथे चांगला फटका होता परंतु अंतर कमी कापलं त्यामुळे परतावं लागलं परेश या फलंदाजाला. 9 धावसंख्येवरती डोके टीमला हा 3रा धक्का बसतोय. चांगलं कमबॅक, चांगलं प्रत्युत्तर या ठिकाणी प्रथमेश बैकरच्या माध्यमातून देत असताना हा गोलंदाज चांगलं षटक फेकतो. आतापर्यंत 1 धाव खर्च केले अवांतरच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय तो म्हणजे उमेश हा खेळाडू. रुपेश आहे माफी असावी, रुपेश हा खेळाडू. तर आमचे ट्वेटमननी जे आम्हाला नावं आमच्यापर्यंत पोहोचवली ती आम्ही अनाउन्समेंट जरूर करू. इथे रुपेश मैदानामध्ये आहेत परंतु अजून एक वाईट बॉल अँगल क्रिएट करतोय हा खेळाडू. तुम्ही पाहताय प्रथमेश बैकर लेफ्टी गोलंदाज. तुम्ही पाहिलं सातत्याने नॅचरल स्विंग ज्यांच्याकडे आहे, चेंडू बोलवण्याची क्षमता आणि परफेक्ट यॉर्कर चेंडू फेकण्याची क्षमता असणारे हे गोलंदाज. यावेळेस मला तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं खूप चांगली गोलंदाजी. पाकिस्तान संघाचा शाहीन आफ्रिदीने मात्र खऱ्या अर्थानं अक्षरशः भारतीय संघाला त्या ठिकाणी संघर्ष करण्यास भाग पाडवला होता आणि अशा पद्धतीची गोलंदाजी प्रथमेश बैकरकडून देखील होत असताना अतिशय चांगला मारा, अचूक टप्प्यावरती नियंत्रण आणि तुम्ही पाहताय जास्त करून रूम क्रिएट करून देत नाही फलंदाजांना. या पद्धतीची गोलंदाजी पॉपिंग क्रिकच्या अगदी जवळ परफेक्ट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न प्रथमेश बैकरच्या माध्यमातून. समोर खेळाडू आहे तो म्हणजे मंगेश.
थोडीशी शपल झाली त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेमध्ये, डीप मधला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार, 6 धावेसाठी हा दर्जेदार षटकार. राजेशजी भोईर डोके टीमचे समर्थक यांच्याकडून डोके टीमला आणि या संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मी त्यांचंही सहर्ष स्वागत करतोय. 10 क्रिकच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले, त्यांचंही सहर्ष स्वागत. प्रथमेश तयार, कमबॅक करावं लागेल. इथे बॅकफुटला गेले, फक्त बॉलला उडवलंय पॉईंटच्या डोक्यावरून, गतीचा वापर केला आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहता क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चालला सरळ डीप बॅकवर्ड पॉईंटच्या बाहेर, सीमा पार हा चौकार. बघा बाउंड्री लाईनच्या बाहेर जो पडदा लावलाय त्याच्या थोडंसं काही अंतर तुम्ही दूर बसा. प्रेक्षकांना प्लीज विनंती आहे. बघा खूप वेगानं तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला होता, कधी कधी दुखापत देखील होऊ शकते, तर आपण स्वतःची काळजी घ्या, असं बसा त्या ठिकाणी. ही मात्र आमच्या आयोजन कमिटीकडून सूचना आली तुम्हाला. नक्कीच प्रेक्षकांचं देखील कौतुक करूया. मोठ्या संख्येने या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद देत असताना गेले 3 दिवस आम्ही पाहतोय. इथे रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय आणि पंचांनी या बॉलला डेड घोषित केलंय, मृत चेंडू, आणि पुन्हा एकदा आपल्या रनवेवरती सज्ज व्हावं लागेल प्रथमेश बैकरला. आतापर्यंत चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतो मंगेश हा खेळाडू. त्याच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार पण पाहिला, वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान, आणि थोडासा महागडा ठरतोय प्रथमेश बैकर हा गोलंदाज या सामन्यामध्ये. मोठा फटका खेळायचा होता, इथे चांगला चेंडू, थोडासा टप्पा गुड लेंथवर स्पॉटवरती टाकला आणि त्यानंतर मात्र अँगल क्रिएट करत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. प्रथमेशकडे वेग भरपूर आहे. या गोलंदाजाने जर टप्प्यावरती नियंत्रण ठेवला तर एक चांगला दर्जाचा गोलंदाज म्हणून उदयास येईल. खरं तर मानकिवली टीमकडून प्रथमेश बैकर हा गोलंदाज चांगली गोलंदाजी, चांगलं षटक हाताळत असताना आतापर्यंत आपल्या टीमसाठी. आणि खऱ्या तर आज मानकिवली गावचं आयोजन आहे आणि आमच्या मंचकावर देखील अनेक मान्यवर. स्विचिटचा फटका सुरुवातीलाच मनामध्ये खऱ्या तर त्यांनी ठरवलं होतं मी या बॉलला रिव्हर्स अटेंड करेल, आणि इथे मात्र त्याला यश मिळालं. चौकारला या बॉलवरती 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 24 ही धावसंख्या ढोके टीमच्या माध्यमातून आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. षटक महागडं ठरल्यानंतर मात्र इथे टीम मीटिंग बोलवण्यात आली संघ नायकाकडून, कारण धावांचा ओघ हा वाढलाय. इथून मात्र धावसंख्येमध्ये त्यांना अंकुश लावणं खूप गरजेचं आहे. जी गतिमानता 2 षटकामध्ये प्राप्त केली आहे ढोके टीमनं, त्या गतिमानतेला मात्र रोखावं लागेल, अन्यथा एक मोठं टोटल तुम्हाला पहिल्या 4 षटकामध्ये पाहायला मिळेल ढोके संघाच्या माध्यमातून. सूर्य अस्ताला चाललाय आणि आपण पाहतो मैदानाच्या अगदी समोरच्या दिशेने टोळजंगी इमारती आणि या सावलीचं सावट मात्र मैदानावरती आलं आहे. काल देखील संधी प्रकाशामध्ये शेवटचा सामना खेळवण्यात आला, त्यामुळे आज प्लीज आपण सहकार्य करा. वेळेनुसार मात्र हा खेळ संपायला हवा आणि चांगलं सहकार्य आपल्या माध्यमातून आम्हाला आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला या ठिकाणी अपेक्षित आहे. तिसरं षटक बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतोय देवेंद्र हा गोलंदाज कमबॅक करावा लागेल आणि या तिसऱ्या षटकामध्ये आता तो बॉलिंग मार्कमध्ये आला. समोर मात्र फलंदाज आहे तो म्हणजे रुपेश, अजूनही एकही चेंडू फेस केलेला इनिंगमधला, आणि दुसऱ्या बाजूने मात्र मंगेश ज्यानं 5 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. देवेंद्र तयार, पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेट, लोअर फुल टॉस वेगवान बॉल होता आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, आणि पंचांनी मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. बघा खूप चांगला थ्रो, चांगला बॉडी बॅलन्स, आणि त्याच फ्लोमध्ये मात्र तुम्ही पाहता स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं चेंडूची फेकी या ठिकाणी निलेश मराडे यांच्याकडून. तर आपण जाऊया वॉर रूममध्ये. आमच्या तिसरे पंच आणि आमच्या आयोजन टीम असेल तर योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. खेळाडूंनी कोणी जायचं नाही, आयोजक आणि आमचे पंच जो निर्णय देतील तो निर्णय हा अंतिम असेल आणि कोणावरती अन्याय होणार नाही
एवढा पारदर्शक निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. खूप चांगली संकल्पना, चांगलं आयोजन. स्वर्गीय जगदीश स्मृतिचषक 2021चं हे शानदार पर्व श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक वैयक्तिक 25,000 रुपये प्रत्येकी. आणि त्यानंतर तुम्ही बघा या स्पर्धेतलं सर्वोत्कृष्ट वैयक्तिक पारितोषिक मान ऑफ द सिरीजचे टू व्हीलर बाईक जे आम्हाला पुरस्कृत केले सन्माननीय मंगेशी विनायक धुळे यांच्याकडून. खऱ्या तर क्रिकेटमधलं एक मोठं नाव, त्यांच्याकडून आम्हाला ही बाईक मिळाली. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजांना तुम्ही पाहता LED TV, उत्कृष्ट गोलंदाजासाठी LED TV प्राप्त झाली आमचे सन्माननीय उमेश लक्ष्मण भोसले साहेब यांच्याकडून. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजांसाठी सन्माननीय संतोषजी काथोड माळी यांच्याकडून आम्हाला ही LED पुरस्कृत केली गेली आहे. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी तुम्ही पाहताय ब्रँडेड शूज आणि याचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय श्रीधर बैकर साहेब. या सर्व आम्ही दानशूरदात्यांचं खऱ्या अर्थानं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. प्रत्येक सामन्यावरील देण्यात येईल आणि ही या ट्रॉफीज आम्हाला मिळाल्या स्वर्गीय हरिचंद्र नामा मराडे यांच्या स्मरणार्थ श्री मारुती नामा मराडे यांच्याकडून. त्यानंतर आमच्या स्पर्धेसाठी लागणारे नेविया कंपनीचे ब्रँडेड चेंडू याचे पुरस्कर्ते आहेत आमचे सन्माननीय गणेश भोईर साहेब, सुरेश मास्तर साहेब आणि त्यानंतर राजेशजी धुळे, गुरुनाथजी इरमाळी या सर्व आमच्या दानशूर दात्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. क्रिकेट म्हटलं की खऱ्या अर्थानं तन मन धन या सर्व गोष्टींचा तुम्हाला वापर करावा लागतो आणि या सर्व गोष्टीमध्ये परिपक्वता आज आपण पाहिलं या आयोजनामध्ये. तर डिसिजन पेंडिंग DRS सिस्टीम, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम आपण पाहतोय आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. खूप महत्त्वाचा निर्णय, सर्वांच्या नजरा खेळल्यात. खरं आमच्या मंचकावरती तुम्ही पाहताय मानकिवलीचे सर्व आमचे सपोर्टर्स आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय तेवढ्याच मोठ्या संख्येने ढोके टीमचे सपोर्टर्स. त्यामुळे हा सामना तुम्ही पाहता भरपूर महत्त्वाचा आहे. क्रिकेटचा खेळ हा भावनांचा खेळ बनला आहे आणि या डिसिजनचं आपल्यापर्यंत उत्तर मिळेल. खेळाडू बाद आहे बघा, खेळाडू आऊट झालाय त्यामुळे अजून एक धक्का बसेल, तो म्हणजे डोके टीमला परतावं लागेल या ठिकाणी फलंदाज रुपेशला. सह्याद्री मातीचा बाब इस्रींची इच्छा त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. खूप चांगलं संगीत तुम्ही DJ यांच्या माध्यमातून ऐकताय. पूर्णपणे शिवमय वातावरण त्यांनी मात्र इथे निर्माण केलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय सुरेश. 24 धावसंख्येवरती हा चौथा धक्का. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज यावेळेस देवेंद्र हा खेळाडू. समोर मंगेश 5 चेंडू आणि 14 धावांचं योगदान, ज्यामध्ये 1 षटकार 2 चौकारांचा समावेश. देवेंद्र देखील बिगिट करण्याचा प्रयत्न केला, आतली कडा घेतली, शॉर्ट फायनिंगला बॉल चाललाय आणि तिथे तुम्ही पाहता क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. क्रिकेटमध्ये तुम्हाला फिटनेसकडे देखील लक्ष द्यावं लागेल. तुम्ही फिट असाल तर हिट व्हाल, त्यामुळे फिटनेस फार महत्त्वाचा आहे आणि जेवढं जास्त फिट असाल तेवढा जास्त का तुम्ही मैदानामध्ये खेळाल. आज आपण पाहिले 40+ खेळाडू खऱ्यातनं देसाईचे सुखदेव काका म्हात्रे 60 वर्षे ओलांडले, परंतु अजूनही तरुणांना लाजवतील एवढा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण अनेकदा बऱ्याचशा मैदानामध्ये पाहिला आहे. फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. देवेंद्र तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस सरळच्या दिशेने मात्र हा फटका सजवला ऑन साईडमध्ये. पंकज अतिशय चांगला चप्पल क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडून मात्र चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळाली. या एका धावेनं मात्र डोके संघाची धावसंख्या लागली धावफलकावरती 4 गडी बाद 27 धावा. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना देवेंद्र याचं खरं तर मानकिवली टीमसाठी. या एंडनं मात्र आज आपण धावा कमी होताना पाहिल्या. दुसऱ्या एंडनं देखील चांगली बॅटिंग होताना पण पाहिली. देवेंद्रचं हे षटक भरपूर महत्त्वाचं. वेगवान बॉल होता आणि बॉल सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लाऊड अपील आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. बघा हलकीशी एज लागली आणि त्यानंतर मात्र झेल कॅरी केला यष्टीरक्षकानं आणि तदनंतर मात्र अजून एक धक्का बसतोय, तो म्हणजे ढोके या टीमला 27 या धावसंख्येवरती.
जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो राजा होता, रयतेच्या पाठीवरती प्रेमाने आणि मायेने हात फिरवणारा माझा छत्रपती शिवाजी राजा होता. खूप चांगलं संगीत तुम्ही पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून ऐकलंय. विकेट फार महत्त्वाचा होता या क्षणाला मानकिवली टीमसाठी आणि तो विकेट मिळवून दिला देवेंद्रनं. आतापर्यंत देवेंद्रनं 4 चेंडू फेकले, ज्यामध्ये 2 विकेट घेतले आणि 3 धावा खर्च केल्या. नवीन फलंदाज निकेश मैदानामध्ये गेलाय, तो स्टार्किंग एंडकडे आला. एका बाजूने तुम्ही पाहता मंगेश अजूनही किल्ला लढवतो आपल्या संघासाठी. 7 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान त्यानं आपल्या टीमला दिलंय. देवेंद्रचा हा बॉल मिडऑफमध्ये पुन्हा एकदा तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर निलेश मराठेचं कौतुक व्हायला हवं. मिडऑफमध्ये अप्रतिम या ठिकाणी त्यांनी फिल्डिंग केली आहे आणि खऱ्या तर व्हाईस कॅप्टन आणि मेन कॅप्टन पंकज, यस माफी असावी, पंकज आणि खऱ्या तर तुम्ही पाहता निलेश, हे 2 प्रमुख खेळाडू आणि त्यानंतर मात्र संपूर्ण टीममध्ये तुम्ही पाहता सर्व रायझिंग यंगस्टर तुम्हाला इथे पाहायला मिळतील. मानकिवली गावचा हा संघ आज मात्र स्वतःच्या आयोजनामध्ये आपली छाप सोडतोय. खरं तर नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये निलेश ही कमान आपल्या खांद्यावरती घेतो, परंतु आज जबाबदारी पंकजवरती सोपवली आहे. तसं आपण पाहिलं विराट कोहली नंतर आता रोहित शर्माकडे आपण भारतीय संघ वळालो आणि नक्कीच चांगला त्याच्याकडून देखील खेळ होताना आपण पाहिला. आणि एका बाजून आपण पाहतोय महेंद्रसिंग धोनी, जे यशस्वी संघनायक राहिले भारतीय संघासाठी. त्यांचा स्टँड 3 षटकं संपली आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत 5 गडी बाद 28 धाबा. शेवटचं षटक आणि भरपूर निर्णायक षटक असेल या ठिकाणी मानकिवली टीमसाठी. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं निलेशने धाबा खर्च केल्या होत्या 8 आणि त्यानंतर प्रथमेशने धाबा खर्च केल्या 16 आणि त्यानंतर मात्र या सामन्याला कलाटणी देणारं षटक फेकलं देवेंद्रनं. 2 गडी त्यांनी बाद केल्या आणि त्यांनी 4 धाबा फक्त खर्च केल्या. खूप चांगली गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह स्पेल. आज मात्र त्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या घरच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलं. त्यानंतर शेवटचं षटक असेल, बॉलिंग मागपती गोलंदाज स्वतः या ठिकाणी पंकज स्वतः संघनायक आहेत आणि दुसऱ्या बाजूने मात्र तुम्ही पाहता अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो म्हणजे मंगेश हा खेळाडू. या षटकामध्ये जेवढे जास्त चेंडू फेस करेल मंगेश, तेवढा मोठा टार्गेट तुम्हाला कदाचित पाहायला मिळेल, कारण तो पूर्णपणे सेट झाला आहे. आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय नवोदित खेळाडू निकेश, जो 1 धावसंख्येवरती खेळतोय, त्याच्याकडून देखील आता भरपूर अपेक्षा आहे. डू ऑर डाय सिच्युएशन मैदानामध्ये आली, करो या मरो ही परिस्थिती. ज्या पद्धतीने कबड्डीच्या स्पर्धेमध्ये 2 रेड तुमच्या एमटी गेल्या की 3ऱ्या रेडमध्ये तुम्हाला पॉईंट घ्यावं लागतं किंवा द्यावं लागतं, तसंच काहीतरी मैदानामध्ये तुम्हाला चित्र या ठिकाणी पाहायला मिळेल. बॉल तयार, पुन्हा एकदा पंकज स्वतः संघनायक आहेत या टीमचे. स्वतः संघनायक, बॉलिंग मागपती, राईट आर्म ओव्हर द विकेट पंकज. यावेळेस फुलर लेनचा बॉल ऑन साईडमध्ये ऑलॉंग द कार्पेट घेऊन काढला, डीपमधला क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. त्यानंतर चांगला थ्रो आणि बघा आता योग्य निर्णय पोहोचे मिळेलच. खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडकडे या ठिकाणी मंगेशनं क्रॉसिंग केली होती, त्यामुळे इथून परतावं लागेल निकेश या फलंदाजाला. निकेश या ठिकाणी बाद होईल. 2 धावा मिळतील या चेंडूवरती, त्यामुळे डोके टीमला या 2 धावेने मात्र 3रं दशक पूर्ण झालंय डोके संघाचं. डोके दापिवली ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती जागृती अमोल भोईर यांच्याकडून या टीमला आणि या संपूर्ण स्पर्धेला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आम्ही त्यांचंही सहर्ष स्वागत करतोय. खूप चांगली नियोजनबद्ध स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित स्वर्गीय जगदीश स्मृती चषक 2021चं हे शानदार भव्य दिव्य पर्व स्पर्धा खऱ्या तुम्ही पाहता मानकिवली गावाच्या सन्मानाची आणि अभिमानाची. या पंचकृषीमध्ये आपण सातत्याने या मैदानात मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या, त्यामध्ये एक नामांकित स्पर्धा आपण पाहतो जगदीश स्मृती चषक 2021चं हे शानदार पर्व. पहिल्या बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्या आणि सांघिक यश आणि स्ट्रायकिंग एंडमध्ये आला खेळाडू मंगेश. त्याला स्ट्राईक हवी होती म्हणून विकेट सॅक्रिफाईस केली निकेशनं आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती गेलाय 8व्या क्रमांकाचा दिनेश. बॉल तयार पंकज, खूप चांगली बॉलिंग ॲक्शन, रिदममध्ये गोलंदाजी करतोय ओव्हर द विकेट. यावेळेसचा बॉल हवेमध्ये फटका फसलाय आणि विरुद्ध दिशेने मात्र पंकजने प्रयत्न केले. खूप चांगला एफर्ट बघा, 100% डेडिकेशन कशाला म्हणायचं याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी दाखवलंय पंकजनं. स्वतःला झोकून दिलं शेवटच्या क्षणापर्यंत, कारण हा झेल तेवढा सोपा नव्हता. विरुद्ध दिशेने जाऊन घेणं, प्रवाहाच्या दिशेने सर्व जातात परंतु प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा हा माणूस नेहमी जीवनामध्ये यशस्वी होतो. प्रयत्न जरूर केले पण त्याला अपयश आलं. इथे 2 धावा मिळाल्या या बॉलवरती, 2 धाब्याने मात्र डोके संघ जाऊन पोहोचतोय 6 गडी बाद 32 या धावसंख्येवरती. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरचं हे षटक, पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिल्या 4 धावा खर्च केल्या पंकजनं. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे 4 चेंडू भरपूर निर्णायक असतील या क्षणाला दोन्ही टीमसाठी. खूप चांगली गोलंदाजी पंकजकडून. यानंतर आपण अजून एक सामना सुपर 4 साठी खेळणार आहोत, त्यामुळे आपण
या सामन्यामध्ये मी विनंती करेन दोन्ही संघांना आपण स्पीडअप करा. लोअर फुल टॉस बॉल ऑनसाइडमध्ये हा फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मंगेशला स्ट्राईक हवी. बघा प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करायला हवा होता. स्ट्रायकिंग एंडकडे जर का हा थ्रो केला असता तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात मंगेशला परतावं लागलं असतं, परंतु नियतीला हे कदाचित मान्य नव्हतं आणि सलग तिसऱ्या बॉलवरती दुहेरी अंक प्राप्त करतोय मंगेश हा फलंदाज. 2 धाबा आल्या, 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 6 गडी बाद 34 या धावसंख्येवरती. हॅलो हॅलो दरम्यान हॅलो 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 34 धाबा. पंकजचा हा बॉल बॅकफुटला गेले, त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय अप्पर कट, खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी सजवला. स्क्वेअर ऑफ द विकेट. आठवण झाली शिखर धवनच्या फटक्याची आणि हा बॉल सरळ गेला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. 4 धाब्यासाठी चौकार. तर याच दरम्यान सन्माननीय कृष्णा सिनारे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मी त्यांचंही या स्पर्धेनिमित्तानं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. खूप चांगला फटका. 38 धाबा धावफलकावरती आल्यात. मंगेश या ठिकाणी अफलातून बॅटिंग करतो आणि बीमरचा हा बॉल इथे आपण पाहतोय नशिबाने देखील साथ दिली ढोके संघाची. 1+2 अशा 3 धावा मात्र मिळतील या वेळेस तुम्ही पाहताय ढोके टीमला, त्यामुळे एक एक्स्ट्रा चेंडू देखील फेकावा लागेल. बीमर बॉल घोषित केलाय आणि या ठिकाणी 3 धाबा देखील मिळाल्या. 41 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. मंगेशनं मात्र भरपूर संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला आणि यावेळेस हा फ्रीटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट, कारण हा बॉल आहे फ्रीट. भरपूर निर्णायक असेल हा चेंडू. खरं तर पंकजकडून या अपेक्षा नव्हत्या या खेळाडूकडून आणि इथे मात्र हा फ्रीटचा बॉल. अखेरच्या क्षणाला धावा आहेत 41. समोर मात्र तुम्ही पाहता एक आक्रमक फलंदाज आता मंगेश पुण्याचा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन इथे लॉफ्ट केल्या बॉलला ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतं, झेल पकडलाय, पण तो फ्रीटचा बॉल असल्यामुळं या ठिकाणी जीवनदान मिळालं. बघा डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता आणि पुन्हा एकदा 2 धाबा आल्या या बॉलवरती, त्या म्हणजे ढोके टीमला. 43 धाबा धावफलकावरती आहेत. या इनिंग मधला हा कदाचित शेवटचा बॉल असेल. मंगेश वैयक्तिक 13 बॉल 29 या धावसंख्येवरती खेळतोय. टीमची एकूण धाबा जर आपण पाहिल्या 43, ज्यामध्ये एकट्या मंगेशच्या 29 धाबा. निर्णायक आणि झुंजार केली कॅप्टन. संघनायक कसा असावा मूर्तिमंत याचं ज्वलंत उदाहरण मात्र मंगेशने इनिंग मध्ये दाखवलंय. पंकज कॅप्टन आणि एका बाजूने मंगेश. तर हा बॉल तुम्ही पाहताय परफेक्ट यॉर्कर फेकला आणि शेवट मात्र गोड केलाय पंकज या गोलंदाजाने. इथे इनिंग संपली आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 24 बॉलमध्ये धावा आहे धावफलकावरती. 6 गडी बाद 43 धाबा, ज्यामध्ये मंगेशनं वैयक्तिक 14 चेंडूमध्ये 29 धाबांचं योगदान दिलं आणि टीमची एकूण धाबा धावफलकावरती 43. म्हणजे येणारे 4 षटकं 11.00च्या सरासरीनं मात्र 44 धाबा पूर्ण करायच्यात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल मानकुली टीमला. रवीनं पहिल्या विकेटसाठी खऱ्या त्यानं 4 चेंडूमध्ये 7 धाबांचं योगदान दिलं. प्रदीप 0 धावसंख्येवरती बाद झाला आणि त्यानंतर मंगेशनं मात्र नाबाद 14 चेंडूमध्ये 29 धाबांचं योगदान आपल्या टीमला दिलं. आणि त्यानंतर परेश हा खेळाडू ज्यानं 2 बॉलमध्ये 1 धाबांचं योगदान दिलं. रुपेश 0 धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर सुरेश हा देखील 0 धावसंख्येवरती बाद झाला. निकेशनं शेवटच्या क्षणाला मात्र 2 चेंडूमध्ये 3 धाबांचं योगदान आपल्या टीमला दिलं आणि तो देखील बाद झाला आणि नॉट आउट राहिला दिनेश. ही खऱ्या अर्थानं बॅटिंगचा तुम्ही आलेख ग्राफ पाहिला, ज्यामध्ये बॉलर्सचा पण देखील विचार करू. निलेश मराठेनं पहिलं षटक फेकलं, ज्यामध्ये 8 धाबा खर्च करत तुम्ही पाहता 2 विकेट त्यांनी पटकावले. प्रथमेशनं अतिशय महागडं षटक फेकलं, ज्यामध्ये 16 धाबा खर्च केल्या. 1 विकेट त्यादेखील मिळाला. तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये देवेंद्रनं कमालीचं कमबॅक केलं. फक्त 4 धाबा खर्च करत 1 विकेट पटकावला आणि शेवटच्या षटकामध्ये पंकजनं 15 धाबा खर्च केल्या आणि 1 विकेट पटकावला. अशा एकूण 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धाबा धावफलकावरती आहेत. या ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये आमच्या समवेत खऱ्या तर जोडले गेलेत आमचे सिद्धी करोलेचे खऱ्या तर रायगड आणि मलंगड, ठाणा, बदलापूर या संपूर्ण परिसरामध्ये एक नावाजलेलं असे समालोचक आमच्या समवेत आहेत. या ठिकाणी योगेश मडवी. थँक्यू.
थँक्यू. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम क्रीडाप्रेक्षकांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुम्ही बघतायत. सिगरेज क्रिकेट संघ मानकिवली आयोजित स्वर्गीय जगदीश स्मृती चषक 2021चं पर्व. आजचा हा तिसरा दिवस. उद्या मेगा फेस्टिवल, उद्या यायला विसरू नका. उद्या स्पर्धेतला अंतिम दिवस आहे आणि उद्या तुम्हाला चांगले सामने जरूर पाहायला मिळतील. स्टँडर्ड क्रिकेट काय, क्वालिटी क्रिकेट उद्या जरूर पाहायला मिळेल. तर आजचा हा सामना आपण सेकंड राऊंडचा सेकंड पाहतोय आणि दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात येतात. ढोके वर्सेस स्वर्गीय लोकेश शिलेबन श्री गणेश मानकिवली, ज्या संघासमोर आता लक्ष ठेवलं आहे 44 अर्थात 11.00 ही सरासरी त्यांना गाठायची आणि 44 धावेचं लक्ष. हॅलो हॅलो. बघा दोन्ही संघांना एक सूचना असेल. 4 षटकांची मॅच आणि फक्त 20 मिनिटाचा अवधी असेल. पंच त्यांना ताकीद द्या. दोन्ही संघांना सूचना असेल 4 षटकांच्या मॅचला फक्त 20 मिनिटाचा अवधी असेल. यस योगेश सर. तो 4 षटकं आणि तुम्हाला फक्त 20 मिनिटांचा अवधी असेल. लक्ष असू द्या कारण दोन्ही संघ याच्यानंतर आपल्याला एक मॅच आपल्याला कव्हर करायची, त्यामुळे दोन्ही संघाला विनंती राहील की वेळ कमी घ्या. दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. 44 धावेचं लक्ष्मणी बागोणी ते सलामी वीर जोडी जातीय मानकिवली टीम कडनं. दोन ओपनर ब्लास्टर्स मैदानावरती कुमार आणि पंकज बोले हे दोन्ही ओपनर्स मैदानावरती जात आहेत आणि लक्ष असेल 44. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय गोलंदाज मंगेश. पहिलाच बॉल लेग साईडनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगानं बीट झालेत आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बीट झालाय. डॉट चेंडू. ओव्हर नंबर पहिलं पॉवर प्ले अर्थात पॉवर सर्कलचा हा षटक. 2 शतक पॉवर प्ले मध्ये आपण बघतोय. बाउंड्री लाईनवरती एक खेळाडू लांगणला, एक खेळाडू मिड विकेटला आणि 2 खेळाडू फक्त बाउंड्री लाईनवरती आहेत. आणि त्याच्यानंतर तिरस्कत गिरीच्या आतमध्ये आपण पाहतोय एक शॉर्ट मिड विकेट. त्याच्यानंतर आपण पाहतोय इथे मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. आताचा चेंडू अतिशय सुरेख होता आणि मात्र इथे लेग बाय स्वरूपामध्ये रन मिळते. 1 रन्स बरोबर खातं खुलं झालंय मैदानावरती. बॅटिंग करताना मानकिवली संघ, ज्या संघासमोर लक्ष 44 धावेचं आहे. सिंगल डबलनं सामना जिंकणं मी तर म्हणेन थोडंसं कठीण असणार आहे कारण या मॅचमध्ये लक्ष भरपूर मोठं आहे. 44 अर्थात प्रति ओव्हर 11.00 ही सरासरी गाठायची आणि अशा परिस्थितीत तुम्हाला अटॅकिंग रूप धारण करावं लागेल. तर प्रत्येक ओव्हरमध्ये निदान 2 तरी मोठे फटके दाखवावे लागतील. स्ट्राईक एंडवरती खेळाडू पंकज बोले द बिग नेम आणि पंकज बोलेला आज स्वतःची गुणवत्ता सादर करावी लागेल. यावेळेस मात्र वाईटी स्ट्रोक. आपण चेंडू जाते बॅक साईडला स्क्रीनच्या समोर आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंकज बोलेच्या बॅटमधून हा चौकार. सारखी तलवार चालवून गेला. निधड्या छातीनं सारा हिंदुस्तान हलवून गेला. मुठभर मावल्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवराय होऊन गेला. यावेळीचा बॉल येते स्ट्रॉंग अपील. फलंदाज बाद बिग विकेट. पंकज बोले बॅक टू द डगआउट. पाहिजे त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि मॅच तुम्ही एन्जॉय करतात. मानकिवली वर्सेस ढोके या 2 बलाढ्य टीम. बदलापूर मधल्या ह्या दोन्ही मोठ्या संघ आहेत. बदलापूर मधले हे 2 दादा संघ आहेत. आता मात्र एकमेका समोर खेळतात आणि आज बदलापूर नगरीतली ही सर्वात एक सुंदर स्पर्धा. नक्कीच व्यासपीठावरती या स्पर्धेचे शिल्पकार दिलीपजी बैकर साहेब यांचं शुभ आगमन होतोय.
त्यानंतर एकनाथ मराठे साहेब या सर्वच मान्यवरांचं व्यासपीठावरती शुभागमन होतं. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. तर लक्ष आता मंचावरती व्यासपीठ गजबजून गेल्या आमच्या पाहुण्यांनी. आत्ताचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील. अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी करणं. आत्ताचा बॉल भरपूर वेगानं बीट झालेत फलंदाज आणि न्यू बॅट्समॅन मैदानावरती आलाय. आपण बघतोय अमरीश मराडे. 9 सेकंडवरती कुमार झालं षटक. इथं पहिलं सुरू असताना 5 बॉलमध्ये आल्यात केवळ 5 रन्स आणि आता लक्ष गाठायचं 39 धावेची गरज आहे. 19 बॉल शिल्लक राहिलेत आणि 19 बॉलमध्ये तुम्हाला 39 धावेची गरज आहे. मंजिल मिले ना मिले हे तो मुगत्तर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. मानकली टीमच्या खेळाडूंना प्रयत्न करावे लागतील, कारण आता इथनं मॅच जिंकणं थोडं कठीण असणार. इथनं तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल. यू क्रिएट अ हार्डवर्क गॉट अ सक्सेस. मॅचमध्ये विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला इथनं हार्डवर्क करावं लागेल. येणारे चेंडू आता 19 चेंडू शिल्लक राहिल्यात आणि गरज मैदानावर 39 धावेची. व्हेरी गुड डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा वेगवान ते सर्रार बॉल फलंदाजाला सरळ बीट करतो आणि सरळ जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पहिलं पॉवर प्लेचं षटक झालं कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे स्वर्गीय लोकेश 11 मानकिवली टीमची टोटल झाली आहे 5 रन्स 1 विकेट. आता तिसरा दिवस आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक लाभलं आहे असे आमचे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि आगरी उन्नती मंडळ बदलापूर अध्यक्ष आमचे दिलीपजी बैकर साहेब, त्यांच्या जोडीनं अमोलजी बैकर साहेब, एकनाथजी मराठे साहेब या सर्वच मान्यवरांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन होतं आहे. मनाच्या अंतःकरणातून त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. गो टू योगेश सर. तर जिंकण्यासाठी जे लक्ष मैदानावरती ठेवलं आहे आज 5 रन्स झाल्यात. आता 18 चेंडू आणि 39 धावेची गरज आहे. अर्थात प्रति ओव्हरमध्ये बनवायच्या त्या मैदानावरती 13.00 ही सरासरी गाठावी लागेल. बदलापूर विभागातली एक नामांकित स्पर्धा, मानाची आणि सन्मानाची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. टीमचे टोटल 5 रन्स. रिक्वायर्ड रन रेट 18 बॉल्स अँड 29 रन्स. फटका भरपूर चांगला आहे आणि फटक्यामध्ये ताकद देखील तेवढीच आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द बॉक्स. 6 रन. लक्ष पाटला करताना संघर्ष मैदानावरती सुरू आहे. यावेळेस पॉइंट रिसेंटला चांगला बॉल. रन्स कंप्लीट होते की नाही मग इथे थर्ड अंपायर चेक केला जाईल. तिसरे पंच आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत आणि रन्स बनल्यात. आतापर्यंत आपण पाहिल्या 11 धावा. समीकरण पाहिलं जिंकण्यासाठी 17 चेंडूमध्ये 33 धावेची गरज आहे. तर व्यासपीठावरती सन्माननीय कादर शेख कल्याणी यांचं आगमन झालंय आणि आम्ही त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. रनआउटसाठी आपण पाहतो रिव्ह्यू घेतलाय आणि तिसरे पंच या ठिकाणी चेक करत आहेत की रन कंप्लीट झाली की खेळाडू रनआउट आहे. कारण महत्त्वाचं क्षण आहे. मॅच तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. मालकिवली वर्सेस ढोके या दोन बलाढ्य टीममध्ये दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर आहेत. त्यामुळे आजची ही लढत फार महत्त्वाची राहील. 2 मॅच जिंकल्यात. याच्या अगोदर आपण पाहिलं 2 मॅच जिंकून भोर संघ आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्यामध्ये तो पोहोचलाय. मात्र इथे डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल लवकरच. आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी चेक करतात. आमचे धर्मेंद्र वर्मा सर, मॅन फ्रॉम कल्याण.
आणि तो डिसिजन तुम्हाला पोहते नोट आउट, अर्थात रन झाली कंप्लीट आणि टीमची टोटल झाली ती आता धावपडका 12 रन्स आणि 16 चेंडू. आता 32 धावेची गरज आहे. 16 चेंडू 32 रन्स जिंकण्यासाठी आपण पाहतोय दोन्ही संघ संघर्ष करतात आणि या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी आता तुम्हाला कठोर परिश्रम करावा लागेल. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी, कौशल्य असे आताचा चेंडू लेक्समच्या बाहेर. इट इज अ वाईट आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. टीमची टोटल झाली 13 रन्स. टीमची टोटल 13 रन्स. आताचा बॉल भरपूर चांगला, चेंडू पडल्यानंतर आपण बघतोय इथे खूप वेगाने निघून गेला. फलंदाज त्याला बीट करतोय. सेकंड वरती खेळाडू अमरीश मराडे एक चांगला खेळाडू आहे आणि निश्चितच त्याला चांगला खेळ करायचं आपल्या टीमसाठी, कारण टीमला लक्ष होतं 44 रन्स झाले 13. 15 चेंडूमध्ये 31 धावेची गरज आहे. डान्सिंग डाऊन द विकेट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट झालेत आणि प्रेशर, दबाव वाढलाय आता फलंदाजावरती, कारण लक्ष आता खूप मागात चाललंय. 15 चेंडू 31 धावा, लक्ष दूर नाहीये, कारण 15 बॉलमध्ये 31 रन, 14 बॉलमध्ये 31 रनची आवश्यकता आहे. लक्ष मोठं नाहीये, फक्त तुमच्यात लढण्याची क्षमता हवी आहे. संघर्ष जितना कठीण होगा जीत उतनी शानदार होगी असं म्हटलं जात आहे. लक्ष जरी मोठं असलं ना की विजय तेवढाच मोठा मिळतो. त्यामुळे येणाऱ्या मॅचमध्ये 14 बॉलमध्ये तुम्हाला 31 रन्स पाहिजेत. लोपुटाचा चेंडू समोर घेतात, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, थोडंसं फॉर्मलिंग झालंय, तोपर्यंत मिळाल्या 2 रन्स आणि 2 रन्स बरोबर टीमची टोटल धावपळकावरती 15 रन्स. आणि आता गरज आहे मैदानावर जिंकण्यासाठी. 13 चेंडू 29 रन. 13 चेंडू आणि 29 धावा मागत नाही आहेत, फक्त इथनं चांगला खेळ करावा लागेल. लहर से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. पॉइंटच्या डोक्यावरनं स्क्वेअर कट करतोय, लाजवाब फटका आणि सरळ चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार. लागलाय का पाहायचं आपण. नक्कीच जीवाच्या अकंताने धावले होते चेंडू अडवण्यासाठी, परंतु प्रयत्न अपयशी ठरला. यस डीजे. क्रिकेट खेळण्यासाठी प्रत्येक जण तो क्रिकेटची किती आवड आहे क्रिकेट खेळासाठी. आणि आता मात्र इथे झाले षटकं कंप्लीट. 2 षटकामध्ये 19 रन्स, 2 षटकामध्ये हव्यात त्या 25 धावेच्या. 25 धावेची गरज आहे. स्पीडअप करा थोडासा, विनंती करेल मी. डोके संघ वेळ भरपूर घेता, कारण तुम्हाला 20 मिनिटं दिली होती 4 षटकासाठी. आतापर्यंत 2 षटकामध्ये तुम्ही 11 मिनिटं वापरलीत, त्यामुळे 9 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायचे. लक्ष असू द्या, कारण आज आपण एक मोठी स्पर्धा खेळतो. प्रत्येक खेळाडूनं चांगला खेळ केला, वेळवरती खेळ केला तर निश्चित प्रत्येक स्पर्धा वेळवरती पार पडेल. कारण आपल्याला 32 संघ आहेत आणि 4 दिवसामध्ये आपल्या मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे 32 संघ अर्थात 31 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत त्या फक्त 4 दिवसामध्ये. प्रत्येक दिवशी आपण 7 मॅचेस कव्हर करतोय. म्हणजेच काल आपण 8 मॅचेस कव्हर केल्या, आज आपण 7 मॅचेस कव्हर करणार आणि उद्या आपल्याला 9 मॅचेस कव्हर करायचे. त्यामुळे वेळेचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे. चला जाऊया आपण मैदानावरती. 12 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. गणेशजी धुळे साहेब, आपण देखील या व्यासपीठावरती नक्कीच मंगेश धुळे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक सुपूर्द करण्यात आली आहे. त्यांच्या बंधुराज आहेत गणेशजी धुळे साहेब, या आपण व्यासपीठावरती सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानावरती. 12 चेंडू 25 धावेची गरज. येणारा षटक आता दोन्ही टीमसाठी फार महत्वाचा आहे, कारण येणाऱ्या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये जर रन्स आल्या तर कुठेतरी विजयाचे स्वप्न पाहू शकतो मैदानावरती मानकुली टीमचे समर्थक. आणि ओव्हरमध्ये जर रन कमी आले आणि 1-2 विकेट पडल्या तर मॅच मजबूत होईल ती ढोके टीमच्या बाजूनं. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात. 12 चेंडू 25 धावेची गरज. पहिलाच बॉल भरपूर चांगला, कार्पेट ड्राईव्ह, मिड विकेट रिझनला सिंग मिळाले, मिसफील्ड. पुन्हा एकदा थोडंसं डशा क्षेत्ररक्षण झालं आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. 12 चेंडू 25 म्हणजे प्रत्येक बॉलवरती 2 रन्स जरी आल्या तरी पुन्हा एकदा मॅच सुपर ओव्हर पाहायला मिळेल. म्हणजे टाय जर मॅच झाली तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर, कारण मॅच मैदानावरती याच्या अगोदर सुपर ओव्हर झाली. आणि आता गरज आहे 11 चेंडूमध्ये 23 धावेची. आताचा चेंडू तेच तर्रार पडल्यानंतर आता डीप राहिलाय. फलंदाज ऑनसाईड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतायत. 10 चेंडूची समाप्ती.
6 चेंडू कुमारने बनवलेत 9 रन्स. त्याचबरोबर अमरीश मराठे खेळतोय 6 चेंडू मध्ये 6 रन्स. म्हणजे थोडंसं शांत क्रिकेट. स्वतःच्या होमग्राऊंडवरती खेळताना त्यांच्याकडनं जी अपेक्षित खेळी हवी आहे तो खेळ त्यांना अद्यापही साकारता आला नाहीये. गोलंदाज सुरेख बॉल. यॉर्कर चेंडूचा पुन्हा एकदा वापर. मिसफील्ड पाहायला मिळाली. सिंगलच्या जागेवरती डबल रन्स येतात. म्हणजेच कुठेतरी शुभ संकेत असेल मानकिवली टीमला, कारण टीमला गरज आहे धावांची. अशा मोमेंटला रन्स येत आहेत 2 आणि टीमची टोटल झाली 23 रन. 23 रन झाल्या तर 21 धावेची गरज आहे 9 चेंडू मध्ये. 9 चेंडू 21 धावा. सर्वांचं लक्ष मैदानावरती लागलंय. पुन्हा एकदा खोलबटप्याचा चेंडू खोदून काढलाय. गॅप मध्ये जातो चेंडू वेगानं आणि ते नशिबानं दिली साथ. ऐन वेळी बॉल न हुलकावणे दिली आणि चेंडू सरळ इथे क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक देती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. पाहिजे नाहीयेत, कारण सिच्युएशन मध्ये आले होते, बॉल पर्यंत पोहोचले. अंतिम मोमेंटला बॉल पकडण्याच्या वेळी बॉल न हुलकावणी दिली. हा होता नशिबाचा खेळ. कारण क्रिकेटमध्ये आम्ही सांगतो ना 99% खेळासोबत तुमच्या सोबत 1% नशीब असलं हवं आणि 1% नशीबनं साथ दिली तर 100% तुम्हाला मिळेल. वाड शॉट. फटका फसलाय. बॉल हवेत. कॅच त्या ठिकाणी टिपली गेली आहे आणि खेळाडू कुमार मैदानात बाहेर होतोय. आता समीकरण बदललंय. 27 रन स्कोरवरती लागल्यात आणि गरज आहे 17 धावेची. जिंकण्यासाठी आता गरज आहे 7 चेंडू 17 धावेची. मागच्या मॅच मध्ये सुपर ओव्हर तुम्ही पाहिली असेल. 6 चेंडू 17 धावा मैदानावरती बनल्या गेल्या. त्यामुळे आता मानकिवली टीमला स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळताना तो विक्रम नोंदवावा लागेल. 7 चेंडू 17. बॉल भरपूर चांगला समोर जातो लॉंग रिजनला. पुन्हा एकदा बॉलनं हुलकावणी दिली. कुठेतरी नशीब साथ देते. मात्र अंतिम षटकामध्ये 15 रनची गरज आहे जिंकण्यासाठी स्वर्गीय लोकेश 11 श्री गणेश मानकिवली टीमला. नक्कीच आमचा अतिथी कक्ष. नक्कीच आपण पाहू शकता स्पर्धेचे शिल्पकार दिलीप शेठ बैकर साहेब, त्यांच्या जोडीला एकनाथ मराठे साहेब, अशोक मिनमिणे साहेब असतील, सूर्यकांत बैकर साहेब, अशोक मराठे साहेब, विलास बैकर साहेब, सर्वच मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटत असताना नक्कीच मानकिवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्या संघाला इथून मात्र पाठबळ देत असताना नक्कीच व्यासपीठ आपण पाहू शकता. मुख्य व्यासपीठ सर्वच मान्यवरांचं मनापासून आभार. नक्कीच मॅच आपण पाहताय 15 धावेची आवश्यकता असेल. गो टू योगेश सर. शेवटचं अंतिम षटक 15 धावेची गरज. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मॅच मैदानावरती. 2 संघांमध्ये ही लढत फार महत्वाची आहे, कारण शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये गरज राहिली ती आता जिंकण्यासाठी ती 15 धावेची. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय इथे ढोके टीमकडनं गोलंदाज परेश आणि इथे मानकिवली टीमकडनं निलेश आणि त्याचबरोबर अमरीश हे दोन्ही खेळाडू आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये क्षमता भरपूर आहे. त्यामुळे ही मॅच त्यांना इथे जिंकायची हे स्वप्न असेल त्यांच्या पाठीराख्यांचं. प्रत्येक संघाचं स्वप्न इथल्या चमचमत्या ट्रॉफीला उचलण्याचं आहे. मात्र आज या सेकंड राऊंडमधनं इथनं कोणता संघ थर्ड राऊंडमध्ये जाईल तिथे पहिले दोन सामने जिंकून संघ पोहोचलाय भोज संघ पुढे. सुपर 8च्या लढतीमध्ये आजची ती शेवटची लढत असेल. जिंकणारा संघ विरुद्ध भोज. आता येणारे 6 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. स्ट्राईक एंडला खेळाडू निलेश मराठे
पहिला चेंडू बॅटची लागल्यानंतर इथे रनआउटची चान्स आणि विकेट गमवावी लागली येते मानकिवली टीमला. निलेश मराडे रनआउट स्वरूपात मैदानात बाहेर. गरज निलेश बाद झालेत मैदानावरती. न्यू बॅट्समॅन मैदानावरती जातोय पंकज नवले. न्यू बॅट्समॅन मैदानावरती. अमरीश अद्याप मैदानावरती आहे. आता दोन्ही संघांसाठी एकच गोष्ट सांगेल की रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही. वाद बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. वेळ बदलावायची असेल तर आता तुम्हाला इथनं एक चांगला खेळ करावा लागेल. तर अंपायर चला धर्मेंद्र वर्मा सर जात आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. 5 चेंडू आवश्यकता मैदानावरती असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी 15 धावेची. 5 चेंडू 15 धावा. दोन्ही टीम मात्र हार मानण्यास तयार नाही आहेत कारण दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर आहेत त्यामुळे दोघांना हार मंजूर नाही आहे. एका बाजूला मानकिवली संघाला जिंकायचं जरूर मात्र इथे संघ डोके संघाला हार नाही मंजूर. 5 चेंडू 15 धावेची गरज. सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज परेश आणि स्ट्रायकरला अमरीश मराडे. फटका तर चांगला आहे. उंची जास्त आणि लांबी देखील जास्त. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. आता मॅच मध्ये 4 चेंडू 9 धावेची गरज आहे. अमरीशनं टोकलेला षटकार कुठेतरी ते मानकिवली टीमच्या समर्थकांना विजयाची चाहूल करून देतोय आणि आता येणारी 4 चेंडू 9 धावेची गरज आहे. परेश एका बाजूनं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी करतोय मात्र समोर अमरीशनं षटकार ठोकल्यानंतर थोडासा दबाव थोडासा प्रेशर त्याच्यावरती देखील वाढलाय. येणारे 4 चेंडू 9 धावा सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मॅच मैदानावरती सुरू आहे. मानकिवली वर्ष डोके या 2 बलाढ्य टीम मध्ये. फटका इनसाइड आउटचा स्ट्रोक. बॉल हवेत. जवळपास कोणता खेळाडू नाहीये. रन्स मिळतील 2 आणि आता समीकरण 3 चेंडू आणि 7 धावेची गरज. म्हणजे 3 चेंडू मध्ये एखादा षटकार जरी आला तरी मॅच टाय होऊ शकते आणि हा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. व्हेरी गुड क्रिकेट. दोन्ही संघ कानमंत्र देत आहेत इथे निश्चित यष्टीरक्षक गोलंदाजाला कारण अमरीश जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत इथे मानकिवली संघ विजयाचे स्वप्न राखू शकतोय. येणाऱ्या मॅच मध्ये आता 3 चेंडू 7 धावेची गरज. बिग फाईट मॅच. व्हॉट अ मॅच. शेवटपर्यंत तुम्हाला ही मॅच जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा हाताचा फटका देखील चांगला. चेंडू येतो बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये आणि तिथे मिसफील्ड झाली. 3 रन्स मिळाल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि 4थ्या धावेसाठी रन आउट झालेत पंकज नवले. बॅक टू द डगआउट आणि समीकरण आता 2 चेंडू आणि 4 धावेची गरज. पहले जीत और हारने से पहले हार कभी नहीं माननी चाहिए. आणि आता संगीत देखील ऐकवलं. गब्बर सिंग ज्यानं म्हटलं होतं की जो डर गया
सो मर गया डरना मना है क्योंकि डर के आगे जीत है. येणारे 2 चेंडू आणि 4 धाबीची गरज आहे. श्री गणेश मानकिवली संघ संघर्ष करतोय. अमरीश मराडे आणि मात्र आता परेशला येणारा बॉल फेकायचा. 2 चेंडू 4 धाबीची गरज. फटका टायमिंग आणि चेंडू सीमा पार. षटकार ठोकत हा सामना जिंकलाय अमरीश मराडेनं. वेल 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 प्लेड अमरीश मराडे. थँक्यू. पोचले त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. गो टू योगेश सर. व्हॉट अ मॅच. आपण अमरीश मराठेचं जोरदार स्वागत करूया कारण ज्यानं शेवटपर्यंत लढताना 11 बॉलमध्ये 25 धाबेची एक झुंजार इनिंग आपल्या टीमसाठी साकारली आणि हा सामना जिंकून दिलाय. कारण मी सुरुवातीला सांगितलं की अमरीश जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत इथे मानकिवली संघ विजयाचे स्वप्न राखू शकतोय. चला दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या. तर चला लगेचच दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचं आहे. जय हनुमान.